बऱ्याचदा काय होतं, की लोक विश्वात ग्रंथांमध्ये नमूद केलेल्या गोष्टी ज्या असतात, त्या खरं आधी नमूद करत नाही. हं, हं. लोकविश्वात काही रूढी म्हणजे परंपरा आणि जाणीवा असतात हं, हं. आणि त्यांचं मग ग्रंथबद्ध होतात त्या जाणीवा. हो. मग त्या कोडिफाय होतात. हं, हं. त्यांचं संहितीकरण होतं हं, हं. आणि ते संहितीकरण त्या भाषेमध्ये, संस्कृतामध्ये आपल्याकडे धर्मभाषा म्हणून संस्कृताला महत्त्व मिळाल्यामुळे संस्कृतात जास्त दिसतात. हं, हं. पण वेगळ्या-वेगळ्या लोकपरंपरांमध्ये, आदिवासी परंपरांमध्ये हं, हं. अनेक जाणीवा लोकांच्या, अनेक सामूहिक जाणीवा आणि श्रद्धाविषयक जाणीवा या संहितीकृत संहिता त्याची बनवलेली दिसते हं, हं. किंवा त्या मौखिक परंपरांमधनं त्या समोर येताना दिसतात. हं, हं. आता हॅव्हिंग सेड धिस हं. आपला मूळ जो प्रश्न होता त्याकडे येऊया. हं. आता ही जी आजची गणेशाची उपासना या भाद्रपद महिन्यातली जी आपली गणेश चतुर्थी जी आहे, हं, हं. तिला आपण थोडं व्यापक कॉन्टेक्स्टमध्ये बसूया. हं. मगाशी म्हटलं मी तसं आपलं पूर्ण श्रद्धा विश्व आणि समाज विश्व हे मान्सून भोवती केंद्रित आहे. हं, हं. त्यामुळे आपला सणांचा जो हा सीझन म्हणू आपण, हो, हो. तो सुरू होतो वटपौर्णिमेला. हां, म्हणजे पावसाळ्याची जस्ट सुरुवात झालेली असते हां. आणि तो संपतो होळीला. हो. हा सगळा जो काही 8-10 महिन्यांचा जो काही काळ आहे, हां, हां. हा सगळा वेगळ्या-वेगळ्या अ, शेतकऱ्यांच्या पिकांच्या हंगामांचा काळ आहे. ओके, ओके. म्हणजे आता भारतीय उपखंडात वेगवेगळी पिकं उपखंडामध्ये येतात. जे काही हंगाम आहेत, हां, शेतीचे हां, हां. जे पॅटर्न्स आहेत, हो. त्यांचा हा सगळा काळ आहे. हां. म्हणजे सुरुवातीला अगदी अ, सुरुवात आपला 7 जूनला पाऊस येतो असं आपण म्हणायचो पूर्वी हं, हं. लहानपणी आपल्या. हो. आता तो 15-20 हं. जून किंवा जुलैमध्ये सुरू होतो. हां, पण साधारणतः जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये वटपौर्णिमा येते. हां, हां. पावसाची चाहूल लागलेली असते. हो, हो. त्या वडाची पूजा आपण हं. वृक्षाची करतो. हं, हं, हं. वृक्षांचं आणि वनस्पतींचं एक विशेष महत्त्व आपल्याकडे. हं. अ, ऋग्वेदामध्ये असं सांगितलंय, की आकाशरूपी पिता हं, हं. आपलं वीर्य हं. पर्जन्य रूपात पृथ्वीरूपी मातेच्या उदरात साठवतो आणि हं. त्यातनं सृजन होतं. त्यातनं वनस्पती येतात, झाडं येतात हं. आणि म्हणून ही सगळी झाडं जी आहेत ती आपण देवतांनाही अर्पण करतो. हो. त्यातनं पिकं येतात. त्या पिकांमधनं आपलं भरण-पोषण होतं आणि त्या पिकांमधनं केवळ भरण-पोषण होत नाही, तर आपण ती पिकं मार्केटमध्ये नेऊन व्यवसाय त्याचा करतो. त्यातनं बरोबर. काहीतरी संपत्ती येते. त्यातून पुढे आपण आनंद, आपले जे काही हां, हां. बेसिक गरजांच्या पलीकडे जे काही आपलं जग आहे, आपलं आयुष्य आहे, हं, हं. ते आपण अधिक चांगलं बनवतो. बरोबर. तर